यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा। सुरुवात करूयात पावसा पाण्याच्या बातम्यांनी। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पावसाचा जोर वाढल्यास नद्या इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता। चिपळूणच्या डीव्हीजे महाविद्यालय परिसरात मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गाला नदीचं स्वरूप। डोंगरातून येणारे गटाराचं पाणी थेट महामार्गावर येत असल्यानं महामार्ग पाण्याखाली। मुंबईत काल 5 वर्षातल्या सर्वाधिक पावसाची नोंद। सांताक्रूजमध्ये 2020 नंतर सर्वाधिक 244 मिलीमीटर पाऊस। उपनगरात दिवसभरात अनेक ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नांदेड जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर। पैनगंगा नदीला आलेल्या पुरानं सहस्त्रकुंडबा धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं। जालन्याच्या बदनापूर मंठा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। पिकांचं मोठं नुकसान तर पुलावरून पाणी वाहताना सुद्धा नागरिकांची ये जा सुरूच। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं बारवी धरण ओव्हरफ्लो। बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली। रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील गड नदीला पूर। मागजन बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं। कासे, कळंबुशी, वडेरू, नायशी या भागातील शेती 24 तासांहून अधिक काळ पाण्याखाली। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ। सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। चिपळूणमध्ये मुसळधार पावसानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी। चिखलयुक्त पाणी कार्यालयात गेल्यानं कर्मचाऱ्यांची धावपळ। रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं सावित्री, कुंडलिका आणि आंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ। तिन्ही नद्या सध्या इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता। रत्नागिरीतील जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या नगर परिषदेच्या सूचना। राज्यात 2 दिवसात पावसाचे 6 बळी। विविध घटनांमध्ये 4घांचा मृत्यू। धुळे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे फळबागा आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। धाराशिवमधील तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो। आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी केलं जलपूजन। नांदेडमध्ये आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे अडाण नदीला पूर। शेलू बाजार इथे सखल भागात पाणी साचलं। लातूर जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी। पावसानं यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा नदी नाल्यांना पूर। धुळे शहराला मुसळधार पावसानं झोडपलं। पोलीस अधीक्षक कार्यालयात पाणी साचलं। जळगावच्या धरण गावात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला मोठा पूर। धरणी नद्याला नदीचं स्वरूप। वाशिममध्ये नागपूर संभाजीनगर जुन्या महामार्गावरील काटेपूर्णा नदीवरील पूल जीर्ण झाला। त्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळवली। जळगावच्या जामनेरमध्ये वाघून नदीला पूर। पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। यवतमाळच्या आर्णीमधील ब्राह्मणवाडा इथे भर पावसात पुराच्या पाण्यातून न्यावी लागली अंत्ययात्रा। नाल्यावरील उंच पुलासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव। जळगावच्या जामनेर तालुक्यात जोरदार पावसानं वाघूर नदीला पूर। पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज। बीडमध्ये राजूर येथे डोंबरे नदीच्या पुलाचं काम रखडलं। जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा नदीतून प्रवास। जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये 3 ठिकाणी ढगफुटी। 3 ठिकाणच्या ढगफुटीत आतापर्यंत 4घांचा मृत्यू। 6 जण जखमी। हिमाचल प्रदेशातल्या कुल्लूमध्येही ढगफुटी। अतिमुसळधार पावसानं मंडीमध्ये भूस्खलन झाल्यानं डोंगराची माती आता रस्त्यांवर। कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला। काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। दापोली, खेड, मंडणगड, चिपळूणमध्ये सध्या पावसाचा जोर अधिक आहे। हवामान विभागानं कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय।
त्यानुसार कोकणातल्या अर्थात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जर एकंदरीत पावसाची परिस्थिती बघायला गेलं तर काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी अगदी सरींवरती पाऊस सध्या आपल्याला बरसताना दिसून येतोय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा जर आपण विचार केला साधारणपणे पेन सारख्या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आहे, पण अगदी महाड, माणगावमध्ये पावसाचा जोर मात्र दिसत नाही. त्यानंतर आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर का आलो तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, दापोली, मंडणगड, चिपळूणपर्यंत पावसाचा जोर आपल्याला दिसून येतो. पण त्याच वेळेला अगदी संगमेश्वरपासून आपण पुढे आल्यानंतर अगदी पार राजापूरपर्यंत पाऊस साधारणपणे तुलनेनं काहीसा कमी आहे किंवा अगदी सरींवरती बरसताना दिसून येतोय. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली असेल किंवा वैभववाडी या तालुक्यांमध्ये देखील सध्या पाऊस अगदी सरींवरती बरसतोय. काही वेळा पाऊस जोरदार बॅटिंग करतो आणि त्यानंतर विश्रांती घेतो. तर तळ कोकणामध्ये देखील तुलनेनं पाऊस हा कमी आहे. अर्थात अशा स्वरूपाचा हा पाऊस असला तरी त्याचा जनजीवनावरती फारसा मोठा परिणाम झालेला नाहीये. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अगदी खेड, दापोली, मंडणगड ते पार चिपळूणपर्यंत पावसाचा जोर पाहिला तर काही ठिकाणी रस्ते वाहतुकीवरती मात्र याचा परिणाम झालेला आहे. अर्थात सध्याचं आपण वातावरण बघितलं तर पावसाला पूरक आहे आणि दुपारनंतर साधारणपणे दक्षिण कोकणात किंवा रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर काहीसा वाढतोय. कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. हवामान विभागानं आणि यानंतर पाहूया बातम्यांचं अर्धशतक. महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेरआढावा नको, राज्य निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र. महाराष्ट्रात 2002 नंतर मतदार याद्यांचा फेरआढावा नाही, अशात आगामी काळात 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर. महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांचा आत्ताच फेरआढावा नको, राज्य निवडणूक आयोगाची भूमिका. क्रीडा आणि अल्पसंख्याक खात्यावर लय त्रास नव्हता, नवनियुक्त कृषी मंत्री दत्ता भरणेंचं वक्तव्य लगेच सारवासारव. तत्कालीन आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत, खासदार संजय राऊतांचा सवाल. नारायण राणेंनी वयाचं भान ठेवावं, नारायण राणेंनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. सोलापुरात आयटी पार्क उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, अधिकाऱ्यांना जागा शोधण्याची देवेंद्र फडणवीसांची सूचना. पुण्यात अण्णा हजारेंचे बोर्ड लागल्यानंतर अण्णांची नाराजी, मात्र एवढे वर्ष लढून कायदे करून जेव्हा कानावर येतं अण्णांनी जागं झालं तेव्हा वाईट वाटतं, अण्णांची प्रतिक्रिया. कर्जमाफी, पीक विमा आणि शेतमालाच्या प्रश्नावर राज्य सरकारला जाब विचारणार, अखिल भारतीय छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांचा राज्य सरकारला इशारा. अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांना मातृशोक, त्यांच्या आई आणि अभिनेत्री ज्योती सांदेकर यांचं वयाच्या 68व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन. पुण्यात ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सांदेकर यांच्यावर अंत्यसंस्कार, अंत्यविधीसाठी राज ठाकरे देखील पुण्यातील वैकुंठभूमीत. नाशिकच्या पंचवटी परिसरात एका इमारतीत स्थानिक नागरिकांवर दादागिरी करणाऱ्या परप्रांतीयाला मनसेकडून चोप, महिलांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरणं, गुटखा तंबाखू खाऊन थुकणं यासारखे प्रकार करत असल्यानं मनसेचा चोप. मनसेने चोप दिल्यानंतर नाशिकात बाउन्सर बोलावून परप्रांतीयांचा नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न, पोलिसांनी परप्रांतीय आणि बाउन्सरला घेतलं ताब्यात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं फोन करून शेतकऱ्याची फसवणूक, अज्ञात व्यक्तीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत 24 कोटींचा भ्रष्टाचार, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा बेस्ट पतसंस्थेबाबत मोठा आरोप. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत पोलीस हवालदारानं गळफास लावून केली आत्महत्या, अंधेरीतील न्यू पोलीस वसाहतीमधली घटना. हिंगोलीत मागील 2 दिवसाच्या पावसानं शेकडो हेक्टरवरील पिकांचं प्रचंड नुकसान, कयोधा नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं सोयाबीन, कापूस आणि हळद पिकाचं नुकसान. गोंदियात दरोडा टाकण्याच्या उद्देशानं अंधारात लपून बसलेल्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक. नाशिकच्या अंबड पोलिसांचा गुन्हेगारांना दणका, दुकानातील कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या गुंडांची काढली धिंड. भंडाऱ्याच्या तुमसर तलावात शेकडो मासोळ्यांचा मृत्यू, मृत मासोळ्यांमुळे परिसरात दुर्गंधी. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट, 80 वर्षीय डॉक्टर महिलेची
1,46,00,000ची फसवणूक. भंडाऱ्याच्या तुमसरमधील तलावात शेकडो मासे मृत्युमुखी. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी. छत्रपती संभाजीनगरमध्ये झोपेत सर्पदंश झाल्यानं 13 वर्षीय मुलीचा मृत्यू. कर्णपुरा भागातली घटना. लातूरमध्ये वृक्ष लागवडीच्या मोहिमेला गती. रानभाजी महोत्सवाचंही आयोजन. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या मतदार हक्क यात्रेला सुरुवात. तेजस्वी यादव आणि राहुल गांधींचा जीपवरून प्रवास. मतचोरीच्या विरोधात राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा काढणार. 16 दिवसांची ही अधिकार यात्रा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्लीत 11,000 कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन. तर द्वारका एक्सप्रेसवेचंही उद्घाटन. बिग बॉस फेम एल्विश यादवच्या घरावर गोळीबार. गुरुग्राममधल्या सेक्टर 56 मध्ये पहाटेच्या दरम्यान गोळीबार. बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांना पाकच्या संघातून वगळलं. T20 आशिया कपच्या संघात तंदुरुस्त झालेल्या फखर झमानचा समावेश. सौदी अरेबियामधल्या पावसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. पावसाचं पाणी एखाद्या गाडीच्या वेगाप्रमाणे महामार्गावरून वाहताना दिसतंय.